नमस्कार मित्रांनो, आज मार्केटचे अपडेट पाहूयात. त्यानंतर एका कन्झ्युमर डिस्क्रिशनरी कंपनीबद्दल माहिती पाहूया आणि सगळ्यात शेवटी मार्केटमध्ये केव्हा एंट्री करायची याबद्दल माहिती पाहूयात. तर आज फेडची मीटिंग आहे, तर याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. यामध्ये रेट कटबद्दल काय निर्णय होतो आहे, फेडची कॉमेंट्री भविष्याबद्दल काय राहते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तत्पूर्वी आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी 6,001 कोटीची दमदार खरेदी केली आहे. परंतु त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी 4,488 कोटीची कॅश सेगमेंटमध्ये विक्री केलेली आहे. ही थोडीशी चिंताजनक बाब आहे. परंतु सोनं आणि चांदीमध्ये अभूतपूर्व तेजी सुरू आहे आणि ते एका नवीन उच्चतम पातळीवरती पोहोचलेले आहेत. तर आपण ज्या एका रेंजचा नेहमी उल्लेख करत होतो 22,200 ते 22,500, तर 22,500च्या रेंजवरती मार्केट सध्या ट्रेड करत आहे आणि या लेवलवरती 2 ते 3 दिवस जर ते टिकलं तर नक्कीच मार्केट वरच्या दिशेने जायला तयार आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर आपण जी आज कन्झ्युमर डिस्क्रिशनरी कंपनी पाहणार आहोत, तर तिचं नाव आहे इथॉस. 2007मध्ये या कंपनीची सुरुवात झाली आणि ही भारतातील लार्जेस्ट रिटेल कंपनी इन प्रीमियम अँड लक्झरी सेगमेंट ऑफ वॉचेसमध्ये काम करणारी कंपनी आहे. तर या कंपनीबद्दल माहिती पाहताना 13% शेअर ही कंपनी रिटेल सेगमेंटमध्ये गेन केलेलं आहे तिने. तर या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर मार्केट कॅप 6,236 कोटीचं आहे. सध्या 2,547 तिची किंमत आहे प्राईसची, शेअर प्राईसची. 3,525च्या हाईजपासून सध्या ती खाली आलेली आहे. तिचा प्राईस टू अर्निंग रेशो हा 65.9 आहे. प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजे स्टॉक प्राईस डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर, आणि अर्निंग पर शेअर म्हणजे नेट इन्कम मायनस प्रेफर्ड डिव्हिडंड डिवायडेड बाय कॉमन शेअर्स आउटस्टँडिंग, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर हिचा रिटर्न ऑन इक्विटी जवळपास 11% आहे आणि 5 वर्षाचा प्रॉफिट CAGR जर आपण पाहिला तर तो 44% आहे. तर ही कंपनी हाय TTM EPS ग्रोथ सध्या दाखवत आहे आणि FII आणि DII यांनी मागच्या क्वार्टरमध्ये आपला स्टेक या कंपनीमध्ये वाढवलेला आहे. तर टेक्निकली हा जो शेअर आहे तो एका सपोर्ट लेवलच्या आसपास ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केटमध्ये एंट्री केव्हा करायची. तर मित्रांनो, नेहमी बरेच जण प्रश्न विचारतात की मार्केटमध्ये एंट्री केव्हा केली पाहिजे. तर मार्केटमध्ये एंट्री करताना मी काय करतो, तर ज्या ज्या वेळेला निफ्टी हा त्याच्या हाईजपासून 15% करेक्ट झालेला असेल तेव्हा मी जवळपास माझ्या कॅपिटलपैकी 50% कॅपिटल मी त्यामध्ये ॲलोकेट करतो. तर सध्या निफ्टी हा 26,266 पासून 22,600च्या आसपास ट्रेड करत आहे. तर जवळपास 15% करेक्शन झालेलं आहे. तर अशा वेळेला आपण आपल्या कॅपिटलपैकी साधारणतः 50 ते 60% कॅपिटल ॲलोकेट करायला काही हरकत नाही आहे. आणि अजून मार्केट जर खाली आलं तर एक 5% मार्केट खाली आलं तर अजून उरलेला आपला जो काही हिस्सा असेल तो त्याच्यामध्ये टाकायला काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर जर मार्केट खाली गेलं तर इट्स ओके, आपण वेट करूया, आपण वाट पाहूया. कारण मार्केटचा बॉटम कुणीही सांगू शकत नाही किंवा मार्केटचा टॉप देखील कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण हा जो काही क्रायटेरिया ठरवला आहे त्याप्रमाणे जर इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला यामध्ये खाली जी रिस्क आहे आपली ती खूप थोडी आहे, परंतु पोटेन्शियल अपसाईड हे खूप जास्त आहे मार्केटमध्ये. त्यामुळे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याची ही अतिशय चांगली वेळ आहे. कुठेही मार्केटला टाईम करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. विचार करा, ज्यावेळेस मार्केट
2020मध्ये मार्चमध्ये पडलं होतं. साधारणतः 23 मार्चला लोअर सर्किट लागलं होतं. तर त्या आठवड्यामध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलं तर त्यांना किती चांगले गेन मिळाले हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मार्केटला कुठेही टाईम करण्याचा प्रयत्न करू नका. एक आपल्या मनामध्ये देखील आपला एक ठोक ताळा ठरवा की इतक्या % मार्केट पडल्यानंतर मला इतकं % ॲलोकेशन करायचं आहे आणि त्या पद्धतीने रेग्युलरली इन्व्हेस्ट करा. तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळेल. तर मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड रहा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.